नमस्कार बहिणीनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आता एप्रिल महिन्याचे फक्त 2च दिवस जे आहे ना ते इथे उरलेले आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार? का उशीर होत आहे? आज मी तुम्हाला सगळं क्लिअर सांगणार आहे की किती चान्स आहे पैसे भेटण्याचा, त्यानंतर जी.आर कधी येऊ शकतो आणि ई-के.वाय.सी करणाऱ्यांनी काय लक्ष ठेवायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत इथे बघायचा आहे. जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे का थांबले? खरं सांगायचं झालं तर यावेळी जे आहे ना, इथे खूपच जे आहे ना, हे डिले झालेलं आहे. कारण की पहिले कधी इथलं डिले जे आहे ना, ते होत नव्हतं. थोडाफार उशीर होत होता, परंतु जे पैसे आहे ना, हे वेळेवर येत होते. परंतु ह्या वेळेवर काय झालं, की पैसे वेळेवर जे आहे ना, ते आलेला नाही. आपला जो मार्चचा जो हप्ता आहे ना, हा मार्चचा हप्ता इथे ऑलरेडी लेट झालेला आहे आणि त्याचबरोबर एप्रिलचा हप्तासुद्धा इथे लेट झालेला आहे. तर आता हे जे लेट होण्याचं जे कारण आहे ना, हे म्हणजे के-वाय-सी आहे. ही जर के-वाय-सी या के-वाय-सीसाठी आपल्याला 31 एप्रिलपर्यंत इथे टाईम देण्यात आलेला आहे. आता ही जी शेवटची तारीख आहे ना, या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला इथे डिलेच होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की थोडा जो आहे ना, हे इथे वेट करायचं आहे. त्यानंतर आजची तारीख आहे, आजची तारीख म्हणजे 28 एप्रिल आणि हा जो महिना आहे ना, हा महिना म्हणजे काय आहे, की हा महिना आहे 30 एप्रिलचा. म्हणजे 30 दिवसचा हा महिना आहे. म्हणजे अजूनसुद्धा आपल्याकडे 28, 29 आणि 30 हे 2 ते 3 दिवस आपल्याकडे बाकी आहे. या 3 दिवसामध्ये जर जी.आर आला, तर आपले जे पैसे आहे ना, ते वेळेवर आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यानंतर जर आपल्याला सांगायचं झालं के-वाय-सी बद्दल, आता के-वाय-सी बद्दल जर सांगायचं झालं, तर आपल्याला 30 एप्रिल ही शेवटची तारीख इथे देण्यात आलेली आहे. या 30 तारखेपर्यंत आपल्याला के-वाय-सी ते करून घ्यायची आहे. जर के-वाय-सी केली नाही 30 तारखेपर्यंत, तर आपले जे हप्ते येणार, हे हप्ते डायरेक्टली इथे बंद होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की के-वाय-सी ते करून घ्यायची आहे. आपल्याला काय झालेलं आहे, की आपल्याला माहीतच आहे, की ज्या लाडक्यांनी के-वाय-सी केली नाही त्यांचे नोव्हेंबरपर्यंत पासून फेब्रुवारीपर्यंत इथे पैसे इथे थांबलेले आहे. म्हणजे ₹4,500 त्यांचे जे आहे ना, हे नुकसान झालेलं आहे. जर तुम्हाला हे नुकसान थांबवायचं असेल, तर तुम्हाला के-वाय-सी करणे ते गरजेचे आहे. तर असं हे अपडेट होतं. अपडेट आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.